पाथर्डी फाटा परिसरातील धनलक्ष्मी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या वतीनं रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमासाठी नवीन नाशिक विभागाचे सभापती तथा नगरसेवक बाळकृष्ण शिरसाट यांना विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं। यावेळी असंख्य विद्यार्थिनींनी सभापती बाळकृष्ण शिरसाट यांचं औक्षण करून त्यांच्या हातावर राखी बांधली। संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांनी त्यांचं स्वागत केलं। विद्यार्थिनींनी राखी बांधल्यानंतर बाळकृष्ण शिरसाट यांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थिनीला पेन भेट देण्यात आला। रक्षाबंधनाच्या निमित्तानं भावाचं नातं जपत बाळकृष्ण शिरसाट यांनी विद्यार्थिनींना आश्वस्त केलं। सर्वप्रथम मी नवीन नाशिकच्या सर्व महिला असतील, सर्व महिलांना मी रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी धनलक्ष्मी स्कूलमध्ये मला रक्षाबंधनासाठी निमंत्रित केलं आणि एक असा माझ्या आयुष्यातला एक सुवर्णयोग म्हणेल तो सर्व शिक्षकवृंद असतील, विद्यार्थिनी असतील, त्यांच्या माध्यमातून तो घडून आला। निश्चितच आज या ठिकाणी या पवित्र बंधनामध्ये धनलक्ष्मीचे विद्यार्थी असतील, टीचर असतील, एक नवीन नातं या ठिकाणी एक जोडण्याचं काम धनलक्ष्मी शाळेच्या माध्यमातून झालं। निश्चित या बंधनामध्ये अटकल्यानंतर निश्चित मला पण माहिती आहे माझ्या जबाबदाऱ्या देखील वाढणार आहे। निश्चित मी या ठिकाणी सांगेल, एक तुमचा भाऊ दादा म्हणून मी सदैव तुमच्या सोबत असेल आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या असतील, शाळेच्या समस्या असतील, त्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये मी नक्की सोडवणार आहे। निश्चित मी या ठिकाणी धनलक्ष्मी शाळेचे मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री। जमलेल्या कोणत्याही बहिणीला शैक्षणिक अडचण आली तर भाऊ म्हणून मी तिच्यासाठी सदैव उभा राहील, असं त्यांनी यावेळी सांगितलं। त्यांच्या या आश्वासनामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। रक्षाबंधनाच्या निमित्तानं विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करणारा हा कार्यक्रम ठरला। विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह यावेळी पाहायला मिळाला। जय भारत, जय मानव। आपल्या पाथर्डी परिसरामध्ये नवीन नाशिकचे सभापती म्हणून ज्यांची निवड झालेली आहे ते आमचे बाळकृष्ण शिरसाट दादा यांच्या एकूण कार्यप्रणालीचा अभ्यास करता मला असं वाटतं की त्यांचं सामाजिक कार्यामध्ये खूप मनापासून रस आहे। दुसरी गोष्ट, एखाद्या कुटुंबामध्ये काही आरोग्याची समस्या असेल तर ते हॉस्पिटलपर्यंत जाऊन नव्हे तर त्या हॉस्पिटलमधून पेशंटला घरापर्यंत पोहोचवण्यापर्यंत ते योगदान देतात। त्यामुळे ते संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धार्मिक सोहळे, आध्यात्मिक कार्य त्यांच्या हातून खूप मोठ्या प्रमाणाने सुरू आहे। मी रक्षाबंधनाच्या निमित्ताने, नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून असंच देशकार्य आणि देवकार्य घडो अशी देवाकडे प्रार्थना करतो। धन्यवाद। जय भारत, जय महाराष्ट्र। नितीन चव्हाण, पंचनामा न्यूज, नाशिक।